अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी महाराज की जय. सर्वांना श्री स्वामी समर्थ. तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर आज आपण बघणार आहोत की असे कुठल्या गोष्टीचं आपण पालन केलं पाहिजे किंवा कुठले नियम आपल्या आयुष्यामध्ये आपण वापरले पाहिजेत की जेणेकरून आपलं आयुष्य सुखी आनंदी होईल आणि आपण नाही का जास्त दुःखाकडे किंवा जास्त प्रॉब्लेममध्ये फसणार नाही. तर मग अशा कुठल्या गोष्टी आहेत आपल्या आयुष्यामध्ये आपण आता जगतो बघा. आयुष्यात नॉर्मल आयुष्य आपण जगत असतो. आपलं फॅमिली असते, नातेवाईक असतात, मित्रमंडळी असतात, शेजारी पाजारी खूप सगळ्या ज्या आजूबाजूला आपले लोक आहेत. तर मग आपण ह्यांना न दुखावता किंवा त्यांच्याबरोबर नाही का आपली कटकट भांडणं चिडचिड न होता आपण स्वतः आनंदी कसं राहू शकतो. तर मग ह्याच्यातल्या ना छोट्या छोट्या टिप्स आहेत. पहिली गोष्ट ना म्हणजे जास्त तुम्ही त्यांच्यासाठी अवेलेबल नाही राहायचं. म्हणजे नातेवाईक असतील किंवा नाही का सारखंच त्यांच्या अडचणीच्या काळात तेवढ्यापुरतं तुम्ही जा, तुमची थोडीशी मदत तुम्ही करा, तुम्हाला जेवढी करता येईल तेवढी. पण नाही का आपल्याला सवय असते नातेवाईकांच्या घरी पण न बोलवता जाणं. मग कुणीही असो, बहिणी असोत, आईवडील असोत किंवा सासू सासरे असो, दीर जाऊ, कुठलंही नातं असू देत किंवा कुठलेही आपले जवळचे मित्र असू देत किंवा शेजारी पण असू देत, तुम्ही जर सारखं गेला ना त्यांनी न बोलवता तुमची किंमत कमी होते. असं नाही की म्हणजे ठराविक वेळेत जा, कार्यक्रम असेल किंवा खूप महत्त्वाचं, तुम्ही आधी स्वतःला विचारून बघा खरंच आपलं जाणं योग्य आहे का, आता आपण गेलं पाहिजे का. तर मग तुम्ही जर सारखं जात असाल ना तुमचं स्वतःकडं आणि तुमच्या स्वतःच्या परिवाराकडं दुर्लक्ष होतं आणि तुम्ही दुसऱ्याच्या प्रॉब्लेममध्ये जास्त डोकं खुपसून बसता. त्याचं आज असं चाललं आहे, त्याचं तसं चाललं आहे, त्याला फुकटचे सल्ले देत बसता. कदाचित त्यांना त्या सल्ल्याची गरज पण नसते, तरी पण आपण आपली एनर्जी त्यांच्यावर वेस्ट करतो. खरंच गरज आहे का ही? ती एनर्जी आपण आपल्यासाठी वापरा. तुम्हाला काय करता येईल, तुम्हाला काय तुमच्या घरामध्ये काय करता येईल किंवा आपल्या मुलांबरोबर कसा वेळ घालवता येईल किंवा आपली प्रगती कशी होईल, आपण ह्या गोष्टीकडं कधी बघतो का? मग आपण काय करतो, दुसऱ्याचं काय चालू आहे, दुसऱ्याच्या आयुष्यात काय प्रॉब्लेम चालू आहेत, आपण त्याच्यावर ऐकतो किंवा सगळ्यांबरोबर डिस्कस करतो आणि त्याच्यावर आपली एनर्जी वेस्ट करतो आणि त्याला फुकटचे सल्ले देतो. त्यांनी तुम्हाला कधी सल्ला मागितला आहे का? मागितला अवश्य द्या, चांगला द्या. पण त्यांनी न मागितलं आहे, तुम्हाला सांगितलं नाही काही गोष्टी, तरी तुम्ही बळच त्यांच्या आयुष्यात घुसताय. मग तुमचे जवळचे नातेवाईक आता असू द्या किंवा जवळचे मित्र असू द्या, त्यांनी मागितल्याशिवाय सल्ला द्यायचा नाही. ही पहिली गोष्ट आपण आपल्या गाठीशी बांधायची. त्यांनी आपल्याला विचारलं आहे का? मग हे असं केलं ना तुमची रिस्पेक्ट पण वाढते, तुमच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन लोकांचा वाढतो आणि म्हणजे नाही का नाही बाबा हा डिसंट आहे, व्यवस्थित आहे, व्यवस्थित बोलतो किंवा जास्त फापट पसारा नाही आहे किंवा नाही का फुकटचे सल्ले देत नाही. ते काय होतं मग असं आपण सल्ले दिले ना मग पुढचं व्यक्ती काय म्हणतो, हा खरंच ह्याच्या आयुष्यात असा वागतो का? मग ते आपली किंमत करायला लागतात. त्यामुळं नाही द्यायचा फुकटचा सल्ला. तुम्ही बोला, नॉर्मली चर्चा करा. पण नाही, त्यांनी विचारलं ना की बाबा असा प्रॉब्लेम आहे, तुझं काय मत आहे, तर तुम्ही त्याच्यावरती अवश्य बोला. तुम्हाला जे योग्य वाटतं ते तुम्ही त्याला उत्तर द्या चांगल्या मनानं. पण त्यांनी जर मागितलं नसेल, तुमच्यापासून ते प्रॉब्लेम लपवत असेल, तुम्ही स्वतःहून त्या गोष्टी बोलू नका त्याच्याशी. हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. मग ते कुठलेही नातेवाईक असो, मित्र असो किंवा शेजारी असो, ही गोष्ट लक्षात ठेवायची. बघा तुमच्या आयुष्यात खूप फरक पडतो. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ना आपण बिझी राहायचं स्वतः आपल्या घरामध्ये, आपल्या फॅमिलीमध्ये, आपल्या कामामध्ये, आपल्या आवडीमध्ये, आपल्या छंदामध्ये. तुम्ही स्वतःमध्ये बिझी राहिला ना तुम्हाला ह्या अशा गोष्टींचा विचार येत नाही. आपण रिकामा वेळ असला ना की आपल्याला खूप आजकाल मोबाईल आहेत, सगळ्याला कॉल करायचा. मग का तर एवढे आपल्या आजूबाजूला आपली सगळी लोकं असतात ना, कोणाचं ना कोणाचे काही ना काही उद्योग असतात चालू. मग काही ना काही प्रॉब्लेम असतात किंवा कुणाच्या मुलाचं काय झालं आहे, कुणाचं लग्न जमलं आहे, कुणाचा साखरपुडा आहे, काही ना काही चालू असतं. मग आपण त्याच्यावर व्यर्थ डिस्कशन करतो एकामेकाशी. ह्याचा कॉल झाला की त्याचा कॉल झाला की त्याचा. आणि आपले मेन मुद्दे आहेत काय आहेत, आपल्या आयुष्यात काय प्रॉब्लेम आहेत, आपल्या मुलांचं काय चाललं आहे, आपल्या नवऱ्याचं काय चाललं आहे किंवा आपल्या घरामध्ये काय आहे, म्हणजे ह्या गोष्टीकडं आपलं दुर्लक्ष होतं. आणि काय नाही त्याच्यातून काही भेटत नाही. उलटं तुम्ही कसं होतं, कधी बोलता तुम्ही तुमचं मत मांडता किंवा कधी आपण नावं ठेवतो. माणसाचा हा स्वभाव आहे, मी म्हणत नाही की नाही, नावं ठेवतो, आपलं मत व्यक्त होतं. मग तो जाऊन त्या व्यक्तीला सांगतो. मग तिथं काय होतं, तुमची आणि ज्याचं तुम्ही डिस्कशन करतात त्याच्या मनामध्ये एकामेकाविषयी वाईट भावना निर्माण होते.
मग हे काय होतं, हे वायफळ चर्चेने किंवा वायफळ तुम्ही बोलता म्हणून, तर ही पण गोष्ट टाळायची. आणि तिसरी गोष्ट म्हणजे ना, आपण न बोलवता खरंच कोणाच्या घरी नाही जायचं. आजकालचं तर म्हणजे नाही का, एवढं कलियुग आहे किंवा एवढं फास्ट जनरेशन आहे, म्हणजे फास्ट आहे सगळ्या गोष्टी. कुणाला नाही आवडत तुम्ही बळच कुणाच्या घरी गेलेलं. पहिला काळ खूप वेगळा होता. आता गावाला सुद्धा लोक खूप प्रॅक्टिकल झालेत. पहिले लोक नाही का म्हणायचे शहरातले असेल गावाकडले असेल, काही नाही, सगळीकडे सेम झालेलं आहे. गावाकडली पण सगळ्यांकडे मोबाईल आहेत, खूप प्रॅक्टिकल लोक आहेत सगळी. त्यामुळे जर बोलवलं आपल्याला, खूप आग्रह केला की बाबा या, किंवा का एखाद्याचं लग्न आहे आपल्याला आमंत्रण आलं अवश्य जा. जास्त पण नाही का, हां पण बळच नाही बोलवलं आणि मी येतो, केला कॉल, हा मी येतो, मग ते काय होतं, पुढच्याला वाटतं काय बाबा हे सारखं सारखंच ह्याचा डोक्याला ताण. त्यामुळं मग इथं पण आपली किंमत कमी होते. त्यामुळं बोलताना पण, कुणाच्या घरी जाताना पण, कुणाला सल्ला देताना पण ह्या गोष्टी लक्षात ठेवायच्या की बळच नाही द्यायचं कुणाला. पुढच्यानी मागितलं तर द्यायचं. आणि हां, चौथी गोष्ट म्हणजे ना, आपण असं दुसरं वागतं म्हणून आपण नाही वागायचं. आपल्या घरी कोण आलं किंवा आपल्या म्हणजे नाही का, आपल्या गावात म्हणा, शहरात म्हणा, आपल्या कोण आलं, आपल्याला सांगितलं हा मी येतो आहे बाबा, आपलं कर्तव्य हा या जेवायला या म्हणणं किंवा त्यांच्यासाठी करणं काहीतरी, चहा पाणी नाश्ता हे अवश्य करा. काय होतं ह्यानी, मग त्या लोकांच्या मनात वाटतं नाही बाबा, त्यांना आपण गेलं, आपण सांगितलं येतो आहे, तर त्यांनी बरोबर आपल्याला ये बोलले, प्रेमाने 2 शब्द बोला, काय लागत नाही. थोडं तुमचा अर्धा तासाचा वेळ आणि किंवा थोडंसं स्वयंपाकाचा वगैरे त्रास किंवा चहा पाण्याचा त्रास ठीक आहे, पण त्यांनी काय होतं, तुमचं नातं पण व्यवस्थित राहतं. जास्त पण तुम्ही नाही, कसं आहे माहिती आहे का, कुठली पण गोष्ट जास्त प्रमाणात चांगली नसते. बघा आयुष्यामध्ये मीठ पण जास्त प्रमाणात चांगलं नाही, BP होतो. शुगर पण जास्त प्रमाणात चांगली नाही आहे, काय होतं, शुगर होते, डायबिटीस होतो. तसं तिखट पण आपण जास्त प्रमाणात नाही खाऊ शकत, थोड्या प्रमाणात खाऊ शकतो. म्हणजे आयुष्यात ह्या चवी आहेत, ह्यासुद्धा जास्त प्रमाणात चांगल्या नाहीत. त्यामुळे कुठल्याही रिलेटिव्हमध्ये, नात्यांमध्ये कुठलं पण जास्त इन्व्हॉल्वमेंट तुमची चांगली नाही, ह्याचा त्रास तुम्हाला होतो. का तर पुढचं तेवढंच तुम्हाला व्हॅल्यू देतो आहे का हे आपल्याला माहीत नसतं. तुम्ही 100% तुमच्या म्हणजे नाही का, तुमचं 100% आउटपुट देत आहे त्याला, नाही का, तुम्ही 100% त्याला छान तुमचं नातं तुम्ही तुमच्या परीने खूप प्रयत्न करता, पैशाच्या बाबतीत म्हणा, देणे घेण्याच्या बाबतीत, करणी धरणीच्या बाबतीत खूप तुम्ही करताय, पण पुढचं तुम्हाला करतोय का, किंवा तुम्हाला तेवढी रिस्पेक्ट आहे का, तुम्हाला तेवढं प्रेम भेटतं आहे का पुढून जेवढं तुम्ही देता. जर हे भेटाय नाही लागलं, परत भविष्यात तुम्हाला त्यांच्याकडून काहीतरी ऐकायला भेटलं, तर तुम्ही हे जे केलं आहे ना पाठीमागं जीव तोडून, त्याचा तुम्हाला त्रास व्हायला लागतो की आपण असं का केलं. म्हणजे करायचं पण आपण आणि प्लस वरतून त्रास पण आपल्याला होणार. मग त्याच्यासाठी ना तुम्हाला थोडं म्हणजे नाही का मेंटेन राहावं लागतं. आपण नाही का म्हणत सगळं डिसिप्लिन थोडासा आपल्या आयुष्यामध्ये आपण आणायचा, काहीतरी ऑब्झर्वेशन करायचं, पुढच्याचं बोलणं, वागणं, की बाबा हा तर खरंच आपल्यासाठी एवढा अवेलेबल आहे का, आपण बोलवल्यावर तो येतो का, मग आपण का त्यांनी बोलवल्यावर सारखं जायचं. थोडासा आपण आपला पण विचार करणं गरजेचं आहे. असं नाही म्हणत की प्रत्येक वेळेसच एखाद्याला खरंच गरज आहे, तुम्हाला मागितले ना द्या, पण तुम्ही परिस्थितीनुसार ॲडजस्ट होणं आणि आयुष्यात पुढं जाणं हे खूप महत्त्वाचं आहे. मी असाच आहे, मी तसाच आहे, नाही. तुमच्या आयुष्यात सिच्युएशन कशी येते त्याच्यानुसार तुम्हाला काय करता येईल, तुमच्यासाठी पण काय योग्य आहे ते बघायचं, ते ऑब्झर्वेशन करायचं आणि मग निर्णय घ्यायचा. आणि तुम्हाला सांगू का, तुम्ही जास्त बोलला ना स्वतःबद्दल तर काही सांगायचं नाही. तुमच्या पैशाबद्दल जास्त सांगत बसू नका, तुमच्या पगाराबद्दल म्हणू नका, इन्कम किंवा तुमच्या मुलांचं काय चाललं आहे कुणाला जास्त नाही सांगायचं. हा विचारलं ना वरवरचे उत्तरं द्यायचे, हा बाबा एवढं एवढं असं असं आहे, जास्त खोलवरची माहिती कधीही कुणाला द्यायची नाही. त्याच्यानुसार सुद्धा ते तुमची किंमत करतात. आणि सांगू का, आजकाल हे कलियुग आहे, तुम्ही मस्त खूप चांगले आहात, पण तुमच्याकडे जर पैसा नसेल ना, समाजात तुम्हाला किंमत नाहीत देत लोक. त्यामुळे सुद्धा ना आपल्या गोष्टी बऱ्याचशा सांगायच्या नाहीत. आपले प्रॉब्लेम तुम्ही उलट इतरांना सांगितलं ना, ते प्रॉब्लेम वाढतात. हा तुमच्या जवळच्या म्हणजे नाही का 2-4 व्यक्ती असा असतात किंवा मित्र एखादे नातेवाईक की ते तुम्हाला खरं समजून घेते. तुम्ही ह्यांच्याशी डिस्कस करा, सगळ्या गावभर सांगत बसू नका. त्यांच्याशी डिस्कस करा किंवा त्यांचा सल्ला घ्या का एखाद्या जाणकार व्यक्तीचा, त्यांच्याशी बोला, त्यांचं ऐकून घ्या. आणि तुम्हाला काय वाटतंय ते खूप महत्त्वाचं आहे आणि तेच करा. तुम्ही असं नाही का फुकट खूप तुम्ही तुमच्याबद्दल माहिती सांगता हे होता. आणि कसं आहे माहिती आहे का, परिस्थिती सेम राहत नाही, कधी उतार चढाव आयुष्यात येतो. आपण चढावर जरी असलो ना, नाही का, आपण प्रगतीकडं खूप आपल्यात पण बघा, आपण चांगलं केलं आहे, आपलं घर झालं, गाडी झालं, आपण काहीतरी प्रॉपर्टी गेली, हे केली, नाही चांगलं वाटत लोकांना, खूप नाही वाटत, फक्त तोंडावर घोडं बोलतात, जळतात सगळे लोक.
ठराविकच आपले असतात की त्यांना आनंद होतो. ते ओळखायला शिकायचं का की बाबा आपल्या आनंदामध्ये कोण आनंद मानतं आहे किंवा आपल्याबद्दल सगळ्यांना जेलसीच आहे का, मग हे ओळखायचं. त्या लोकांशी तसंच मेंटेन करायचं. असं नाही की त्यांना उलटसुलट बोला नाही करा, काय करायचे नाही बोलायचं उलटसुलट, गप्प राहायचं, थोडं शांत राहायला शिकायचं. तुम्ही कमी बोलला ना सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतात. तुम्ही जास्त जर तुमच्याबद्दल बडबड केली ना, आपण बोलण्याच्या ओघात आपण खूप अशा गोष्टी असतो ज्या नसतात सांगायच्या त्या पण आपण सांगतो. त्यामुळे बोलताना विचारपूर्वक बोलायचं की आपण काय बोलतो आहे, ह्याच्यातून आपलं काही नुकसान होईल का, किंवा आपले कोण म्हणजे नाही का थट्टा मस्करी करेल का. नाही काय होतं आपण बोलतो हा आपण प्लॅनिंग केलेलं असतं भविष्याचं. समजा मी आता ह्या वर्षानंतर मी हे करणार आहे, मी ते करणार आहे. भविष्यात समजा कधी कधी होत पण नाही. आपण मग खूप स्वप्न बघतो, त्यातली किती स्वप्न पूर्ण होतात, 5 ते 10% स्वप्न पूर्ण होतात, बाकीचे होत नाहीत. पण आपण जर हे दुसऱ्याला सांगितलं तर त्यानंतर तो काय म्हणणार, हा तेव्हा तो खूप एवढ्या मोठ्या मोठ्या बाता मारत होता, काय आता आहे असंच आहे. त्यामुळे नाही सांगायचं. तुम्ही जेव्हा करताल ना तुमच्या काही गोष्टी, तुमची प्रगती ऑटोमॅटिक लोकांना दिसेल, तुम्हाला सांगावं लागणार नाही. आणि तुम्ही अगोदरच सांगितले ना, जळणारे पण असतात. त्यामुळे काय काय गोष्टी खरंच होत पण नाहीत की नाही का हा ठरवलं होतं बघा असं झालं. हा माझा स्वतःचा पर्सनल अनुभव आहे. नजर लागते, ही श्रद्धा असो किंवा अंधश्रद्धा असो, पण खरंच नजर लागते तुमच्या कुठल्या पण निर्णयाला. त्यामुळे अगोदर ती होऊ द्या, झाल्याच्या नंतर कळू द्या, पण व्हायच्या अगोदर तुम्ही सगळे गावभर सांगत बसू नका. ह्या गोष्टींना तुम्ही खरंच आयुष्यात हे नियम काय आहेत ना, हे मी माझ्या अनुभवावरून सांगते. मी काही कुठं म्हणजे कुणाचं ऐकलं नाही किंवा म्हणजे हे नाही, पण मी माझ्या आयुष्याचं ऑब्झर्वेशन कळले ह्या 5 वर्षामध्ये. मी अगोदर अशीच होते नाही का, सगळं सांगत बस, हे कर ते कर. मग नंतर मला हळूहळू आयुष्यात माझे अनुभव यायला लागले नाही का, आपण असं केलं की असं होतं, असं केलं की तसं होतं. मग मी माझा अभ्यास केला की नाही का आपण कसं वागलं पाहिजे, कसं बोललं पाहिजे की आपल्याला जेणेकरून ह्या समाजाचा पण त्रास होणार नाही आणि आपण त्यात व्यवस्थित डिसंट. तुम्ही सगळं नाही का म्हणतात बघा, कमळ चिखलामध्ये राहतं, पण कमळाला चिखल लागतो का, नाही लागत. तसं तुम्ही सगळ्यांमध्ये राहा, तरी पण अलिप्त राहा. हे खूप महत्त्वाचं आहे. आणि ह्याच्यासाठी ना तुम्हाला स्वतःचं ऑब्झर्वेशन करणे, आपण स्वतः बदलणं गरजेचं आहे. लोकाला बदलायला जायचं नाही. लोकाला आजकाल ना सल्ले कुणालाच आवडत नाहीत. तुम्ही सांगितलं ना, नाही आवडत कुणालाच ऐकायला. शहाणपण अजिबात शिकवलेलं आवडत नाही. त्यामुळं ना लोकांना नाही सांगायला जायचं, आपण आपल्यात बदल करून घ्यायचा की आपल्याला कुठल्या गोष्टीपासून पाठीमागं त्रास झाला आहे, आपण कुठं असं वागलो होतो की ज्याने आपल्यावरच ते नाही का सगळं आलं, आपली चूक नसताना सुद्धा ह्या गोष्टी टाळायच्या. आणि खरं सांगू का, हे एवढं अवघड पण नाही. फक्त तुम्ही थोडासा विचार करणं गरजेचं आहे. कशी सिच्युएशन आहे, त्याच्यात आपण कसं वागलं पाहिजे, कसं बोललं पाहिजे, की समोरचा आपला फायदा घेतो आहे का. मग बोलताना थोडंसं म्हणजे नाही का समजून घ्यायचं, पुढच्याचं ऐकून घ्यायची सवय लावा अगोदर. समोरचा काय म्हणतो ना, तुम्ही ते ऐकून जर घेतलं ना, तुम्हाला उत्तर देता येतील. पण तुम्ही तुमचंच जर बोलत बसला ना, तर मग त्यात तुम्ही अडकला जाता. त्यामुळे समोरचा कधी पण बोलताना काही पण होऊ द्या, समोरच्याकडून आधी होऊ द्यायचं, ऐकून घ्यायचं त्याचा काय मुद्दा आहे, मग त्याच्यावर तुम्ही तुमचं मत मांडा. खूप प्रश्न इथं सुटतात. पण आपण काय करतो, आपण आपलं मत आधी भरभर मांडून मोकळं होतो, मग त्याच्यावर ते पुढचं त्याचा फायदा घेतो, मग तो कोणीही असू देत. आणि खरंच ह्या गोष्टी तुम्ही जर पाळल्या ना, तुमच्या संसारामध्ये ना 100 नाही 50% तरी कमीत कमी मी म्हणते खूप फायदा होतो. शांती, लोकांचा विषय नाही किंवा कोण काय बोललं म्हणून नाही, कुणी दुखावलं म्हणून नाही, तुम्ही तुमच्यात आणि खूप आनंद आणि खूप छान वाटतं. खरंच हे सुरुवातीला थोडंसं जड जातं, पण तुम्हाला 1 वर्ष 6 महिने वगैरे गेले ना, तुम्हाला खरंच ह्या गोष्टींचा खूप फायदा होईल. तुम्ही थोडंसं तसं वागायचा प्रयत्न करायचा. आपण आपल्यावर लक्ष केंद्रित करायचं, लोकांवर नाही करायचं. पण आपलं आजकाल काय झालं, आपण स्वतः बाजूला राहतो, आपली फॅमिली बाजूला राहते ना, आपल्याला इतर लोकांमध्येच आपलं जास्त लक्ष केंद्रित असतं. ह्याचं काय चाललंय, त्याचं काय चाललंय, ह्यानं काय केलं, त्यानं काय केलं. मग ह्याच्यात हे होतं की तुम्हाला काय पाहिजे हा मुद्दा एकदम बाजूला होतो आणि आपण दुसऱ्यांमध्ये इन्व्हॉल्व होतो. आणि तुम्हाला माहिती आहे का, युनिव्हर्समध्ये तुम्ही जे मागता नाही ते तुम्हाला भेटतं. त्यामुळे तुम्ही दुसऱ्याला काही करण्यापेक्षा, काही म्हणण्यापेक्षा ना, तुम्हाला काय पाहिजे ह्याचा विचार करा. एक ना एक दिवस ती इच्छा नक्कीच पूर्ण होते. आणि स्वामी महाराजांना ही नक्कीच इच्छा पूर्ण करतात. आणि तुम्हाला जर नाही का असं झालं, आपल्याला सवय असते तास 2-2 तास बोलायची एखाद्या नातेवाईकाशी, मैत्रिणीशी, हे ती, आणि नंतर आपली कधी भांडणं झाली, हे झालं, आपल्याला नाही करमत नाही का. आपल्याला असं वाटतं आपण एवढं गप्पा मारत होतो, आत्ता असं होतंय का, होतंय. खूप आपली चिडचिड होती, नर्वसनेस येतं, डिप्रेशन येतं, हे होतं.
त्यावेळेस मग ह्या आयुष्यात आपलं कोण आहे? फक्त स्वामी महाराज आहेत. तुम्ही कुठलीही देवता म्हणताना फक्त ते आपलेत. ते ब्रह्मांड नायक सगळी एकच देवता आहे. मी तर पहिल्यापासून म्हणते, त्यांची रूपं वेगळी येतं, फक्त तेवढा फरक आहे. तुम्ही गणपती बाप्पाला मानत असाल, भोलेबाबांना मानत असाल, ते फक्त आपलेत, हे लक्षात ठेवायचं. आणि ह्या गोष्टी बरोबर ना, तुम्ही वेळ तुमच्याकडे असेल ना, दुसऱ्यांची गॉसिप करण्यापेक्षा, दुसऱ्यांचं काय बोलण्यापेक्षा तुम्ही त्यांचं नामस्मरण करा. तासभर करा, अर्धा तास करा, तुमचं मानसिक स्वास्थ्य नीट होतं. आणि तुम्हाला वाटतं नाही का आपल्या पाठीमागं खरंच अशी एक शक्ती आहे की जी आपल्याला सपोर्ट करते, आपल्याबरोबर आहे. आणि ह्या गोष्टीची जर तुम्ही दोन्हीची सांगड घातली ना, आयुष्य खरंच खूप सुखकर आहे आणि खूप सुंदर आहे आणि खूप आनंदी. तर तुम्ही हा माझा व्हिडिओ ऐकला त्याच्याबद्दल खरंच धन्यवाद. तुम्हाला थोडासा जरी ह्याच्यातून फायदा झाला तरी मी हा व्हिडिओ केल्याचं माझं सार्थक झालं असं मी समजेल. आणि तुम्हाला असे व्हिडिओ जर आवडत असतील तर चॅनल नक्की सबस्क्राईब करून ठेवा. आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ.